घरी कोणी नसताना कामवालीला किचनमध्ये मागूनच आकाशचं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललं होतं. 12वी नंतर तो पुढे शिकलाच नाही. त्याचे मित्र पण बेरोजगार होते आणि त्याला संगत पण एवढी चांगली नव्हती. त्याचे वडील नोकरीवर होते आणि आई नर्स. आकाशच्या घरच्यांना पण वाटायचं की आकाशने शिकून नोकरीला लागावं. जेव्हा तो शाळेत होता तेव्हा तर खूप हुशार होता, पण तो जसा जसा पुढे शिकत गेला त्याचं लक्ष शिक्षणात कमी होत गेलं. तो आता कॉलेजच्या बाहेर त्याच्या मित्रासोबत तासनतास उभा राहत होता आणि वाईट नजरेनं ते सर्व मुलींकडे बघत होते. आकाशचं वागणं आता दिवसेंदिवस बदलत चाललं होतं. आकाशच्या घरी एक कामवाली होती. कामवालीचं वय 30 ते 32 वर्ष असेल. एक दिवस आकाश त्या कामवालीसोबत असा वागला होता की जेव्हा त्या कामवालीने आकाशच्या आई वडिलांना सांगितलं ते ऐकून त्यांना तर खूप वाईट वाटलं. घरी कोणी नव्हतं. कामवाली किचनमध्ये तिचे काम करत होती. आकाश घरी आला आणि त्याची नजर कामवालीवर गेली. तिला तो बघत होता आणि त्याच्या मनात काय आले काय माहीत. तो सरळ किचनमध्ये गेला आणि कामवालीला मागून मिठी मारली. असं अचानक कोणी मिठी मारली त्यामुळे ती दचकली. तिने मागे बघितले तर आकाश होता. ती आकाशला म्हणाली, आकाश तू असं काय? आकाश व्यसन वगैरे करून आला होता. त्याने कामवालीचा हात पकडला आणि तिला त्याने जवळ घेतले. त्याचं असं वागणं बघून कामवाली थोडी घाबरली होती. ती कसं तरी आकाशच्या हातातून निसटली आणि तिथून निघून गेली. रात्री जेव्हा आकाशची आई घरी आली होती तिला सर्व काम तसंच पडलेलं दिसलं. तिने कामवालीला फोन केला आणि कामवालीने तिला सर्व सांगितलं. ते ऐकून आकाशच्या आईला खूप वाईट वाटलं होतं. आपला मुलगा असा वागला ते ऐकून आकाशचे आई वडील तर हैराण झाले होते. त्यांनी कामवालीच्या घरी जाऊन तिची माफी मागितली आणि आकाशला त्यांनी चांगली शिक्षा दिली होती. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा.